हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज यात्रेचा दुसरा दिवस आहे। काल जो व्हिडिओ टाकला होता, म्हणजे याच्या आधी जो मी व्हिडिओ टाकला होता, तो यात्रेचा पहिला दिवस होता। सकाळी सकाळी आम्ही 5:30 ला उठलोय, का तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की भाकरी बनवून न्यायच्या असतात गावामध्ये। मग म्हणजे आता ते पायलीला काय म्हणतात आय डोंट नो, पण तेवढ्या न्यायच्या असतात, 1 पायली 2 पायली असं। मग आता ते बनवण्यासाठी आम्ही उठलोय। हे जे मागचं आहे ते आमचं घर आहे आणि हे असं आहे। पण सकाळी गावी खूप शांतता असते। हा जो टी शर्ट आहे तो मी पप्पांचा एकदम जुना पुराणा आहे, तो घातलाय। म्हणजे मी आणली होती कपडे, पण आता येतोय तर घालायला काय हरकत नाहीये। मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की आमच्याकडे भाकरी करायला लागतात। भाकरी करून झालेल्या आहेत। एका पायलीमध्ये 30-1 भाकरी बसतात, 30-35 वगैरे। तर मग आता ह्या त्या बाबू 1 मिनिट, एवढ्या भाकरी त्या केल्यात, प्लस ह्या आम्हाला घरी खायला केल्यात। एका साईडला पिठलं बनवलं आम्हाला खाण्यासाठी, आणि ही भाकरी एकदम छोटासा पिठाचा गोळा उरला होता। आणि हा सगळा मेस क्रिएट झालाय। गावी सगळं बसून करायला लागतं, त्यात म्हणजे 40-1 भाकरी केल्यात। मी शेवटच्या किती केल्या 1 मिनिट, आधी मम्मीने केल्या, शेवटच्या मी केल्या 1 2 3 4 5 6 7 8 9, हां 9-10 भाकरी मी शेवटच्या केल्यात। आणि मम्मीने बाकीच्या 25-1 केल्या, बाकीच्या 30-1 केल्या। आणि म्हणजे त्या 30 भाकरी मी भाजल्या, आणि ह्याच्या शेवटच्या केल्या त्या भाजल्या पण मीच आणि केल्या पण मीच। तोपर्यंत मी मम्मीला बोललो होतं की तू गरम गरम पिठलं बनव म्हणून। हो झालं ना, आता ठेवली। हे बघा फ्रेंड्स, टोटल 40-45 भाकरी केल्या होत्या। त्याच्यातल्या काही भाकरी मी आम्हाला टोपल्यात काढून ठेवल्या होत्या खाण्यासाठी, पण एवढं ऑफकोर्स कोणी खाणार नाही। 9-10 भाकरी होत्या त्या। मग त्या परत मी त्या फडक्यामध्ये बांधून ठेवायला सांगितल्या। आणि त्याच्यात मला माझा भाऊ बोलतोय की एवढ्या भाकरी, शेवटच्या 9-10 भाकरी तू केल्या, चल खोटं बोलू नकोस। तर मी म्हटलं नाही रे, खरोखर मी केल्या। त्याला विश्वास बसत नव्हता म्हणून त्याला दाखवलं मी फक्त। आता ही आमची जेवलेली ताटं धुवायची आहेत। ह्या भाकरी वगैरे केलेले सगळे भांडी आहेत ती धुवायची आहेत। ही लादी पुसून घ्यायची, मम्मी भांडी घासणार आहे। हे बेसन एका याच्यात काढून ठेवायचं आहे आणि ते मम्मीच्या बाहेर जाताना घेऊन जायचं आहे। ते लोक तरी खातील, कारण आता आम्ही इथून डिरेक्टली सगळं पॅकिंग करूनच निघणार आहे। मग गावात जाणार, दर्शन घेणार, तिकडे थोडेफार कोणी पाहुणे वगैरे भेटले तर त्यांच्याशी बोलायचं, बसायचं, कीर्तन वगैरे ऐकायचं। आणि आफ्टर दॅट गो टू मुंबई। इकडे जे ते माझे सबस्क्रायबर आहेत सगळेच, म्हणजे मला सगळे बोलतात यूट्यूब करून जॉब करतेस का, कसं काय जमतं, परत सगळं आम्ही तुझे व्हिडिओ पाहतो। पण बऱ्याच लोकांना माहित नाही की सबस्क्राईब कसं करायचं वगैरे। एजेड पण लोक आहेत, आवडतं सगळ्यांना बघायला आवडतं। सो भारी वाटतं जेव्हा आपल्याला असं कोणी बोलतं। आणि गावी सगळं निवांत आहे, तुम्हाला लिटरली म्हणजे बाहेरचा कशाचाच आवाज, मुंबईमध्ये तर घरात असून सुद्धा बाहेरचा खूप आवाज येत असतो। म्हणजे बाहेरच्या गाड्यांचे रश प्लस फॅनचे आवाज। इथे तर फॅन पण नाही, काही नाही, पण मस्त वाटतं। ऑलमोस्ट तर अर्ध्या टायमाला तर लाईटच नसते, सो देअर इज नो यूज ऑफ फॅन। हे लोक काय करतात? काय करतात काय माहिती। ऐ ऐ पळाली। माझ्या दादा आणि वहिनीची मुलगी आहे ती, शांभवी नाव आहे तिचं। शी इज सो क्यूट अँड प्रिटी। काय करते आजी? काढते ना, तुला घेते ना व्हिडिओ मध्ये। कुठे चालली तू?
नाही केली अजून करायची. हे काय आता करायची? तू भाकरी केल्या का? देते असं करून? देतेत करून? बाई अय वैशू घेतलं तुला. ब्लॉगिंग YouTube वर व्हिडिओ टाकायचा. तू बघत नाहीस माझे व्हिडिओ? नाव टाइप कर YouTube वर ईश्वरी जाधव. डायरेक्टली ईश्वरी जाधव टाकलंय, येईल लगेच तुला. फर्स्टच मी आहे. सबस्क्राईब हा अँड लाईक ऑल्सो. माझ्या दादाचं हॉस्पिटल आहे, सुखम हॉस्पिटल म्हणून आहे. ही त्यांची मोठी मुलगी आहे, म्हणजे मोठ्या दादाची मोठी मुलगी. आणि ती जी होती ना छोटीशी, ती छोट्या दादाची मोठी मुलगी. छोट्या दादाची मोठी आणि ही मोठ्या दादाची मोठी मुलगी. राईट. हिचं नाव वैष्णवी आहे. हिला सगळे लाडाने वेणू म्हणतात. करायला सांगितलंय. बाळा तू का नाही बोलत? तुम्हाला एकदा सांगून दे, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू बोलत का नाही? कोणाची लाज वाटते? बाळा का नाही बोलत? तू बोलणार आहे. बाकीच्यांचे भाऊ किती सपोर्टिव्ह असतात तुला माहिती का? ऐ ऐ ऐ सुंदर मुला, तू कुठे? तो आतमध्ये तयार होतोय. आशुतोष अय ये लवकर. आलो आलो बोलतो. ईश्वरी जाधव. मम्मी 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 अगं नको पप्पा. नाही आम्ही घेतो ना, आम्ही घेतो. असं बांधल्यावर खराब नाही होत का? खराब म्हणजे कचरा नाही ना पडत मग. मी मम्मीच्या मम्मीला एवढ्या वेळा म्हणले का लसूण दे का, तिने इतका दिला. मला लई जेवणामध्ये लसूण लागतो. बिना लसणाचं मला कुठलंच जेवण नाही आवडत. म्हणजे कच्चा खाते का? नाही नाही कच्चा नाही, असं ठेचून टाकलेला असा दाताखाली आल्या आवडतो. चव वाढती ना. अगो तिकडचे देईला ती लसूण, त्याला पार काही चव नाही. तू पार 2 कांदे टाकले तरी काही चव येत नाही. मी सगळं असंच बांधलं असतं. हा सारिकाला त्या दिवशी गेले होते तर त्या मी गेले ना तिकडे काशीला, म्हणजे तिकडे गेले ना, सुट्टा निघला होता चांगला टोपलं भरून. मग तो दिला. ती म्हणजे आता लगेच नको, नंतर मी कांदे लसूण बिबड्या. मुंबईला गेल्यावर जास्त काही ताप नको म्हणून आताच इकडून सगळं साफ करून घेऊन चाललोय आम्ही. मम्मीच्या मम्मीने लसूण दिला होता तो. मस्त वेणी घालायची ना, आपण घालतो तशी घालायची. आणि मग ती वरती शेंड्याला अशी खोचून द्यायची, मग ती उलगडत नाही. ती आता जरा वाळले ओल्यातच घातली ना मग अशी पॅक राहते. आजीचं लाईव्ह घ्यायला पाहिजे यार, किती काय काय माहिती. आता मी गावात जाण्यासाठी रेडी झालेले आहे आणि तसंच आम्हाला डायरेक्टली मुंबईला पण जायचंय. मे बी त्याच्यानंतर म्हणजे गावातून दर्शन घेतल्यानंतर आम्ही मम्मीच्या माहेरी जाऊ थोड्या वेळ आणि आफ्टर दॅट तिथून थोडंसं सामान वगैरे घेऊन आम्ही डायरेक्टली आमच्या मुंबईला आमच्या इकडे जायला निघू. गावात गेल्यावर मी तुम्हाला परत एकदा हरेश्वर महाराजांचं दर्शन करून देईल. सो चल बस. मी घेऊ का गाडी?
आम्ही मंदिरात गेलो. त्याच्यानंतर माझी मम्मी माझ्या आत्या ताई यांच्यासोबत बसली आणि बायकांचा नेहमीचा छंद ते म्हणजे गप्पा मारणे. मम्मी सुद्धा माझ्या आत्या त्यांच्यासोबत गप्पा मारायला लागली. म्हणजे पहिले तर विचारपूस केली कसे आहेत काय आहेत आणि त्याच्यानंतर सरळ गप्पा मारायला सुरुवात केली. आणि त्याच्यात हा मंदिराचा दरवाजा बंद होता कारण आतमध्ये कीर्तन चालू होतं. आणि मग ताईला पण घेतलं जरा व्हिडिओ. युट्यूबला टाकले आपण घे अरे काका पण पैसे आले खालून नाही येत बाळा, नाही येत बुबू. तुला घेऊ व्हिडिओ मध्ये घेतलं मी तुला. तू आता व्हिडिओ बघा नंतर. नेमकी मेन मुद्द्याला बाय. ओय आमच्या हरेश्वर महाराजांच्या मंदिराच्या मागे असा मेळा भरला होता जेणेकरून गावकरी लोक काही ना काहीतरी थोडीशी शॉपिंग करू शकतील, काहीतरी घेऊ शकतील. कारण गावची लोक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी असं कुठे बाहेर जात नाहीत. यात्रा वगैरे असेल तरच त्यांना काही ना काहीतरी घ्यायला भेटतं. पण त्याच्यात खूप कडाक्याचं ऊन होतं. मला तर अजिबात ऊन सहन होत नव्हतं. आणि तेवढ्यात मला ताई हेच सांगायला आली की इशू खूप ऊन आहे. मी म्हटलं अगं हे तू बोलतेस, तू पटकन घे सामान. मग काय पटापट आम्ही शॉपिंग केली. म्हणजे तिच्या मुलांना 2 घड्याळं घेतली आणि आम्ही निघालो परत तिकडून रिटर्न. चला बाय बाय. बाय. या काकांना आले ताई आले तरी नाही येते तुम्ही आता तर 1:30 होईल. आणि पिल्लू पिल्लू बाय. चला बाय.